आपली माणसं आहेत. आपल्या घरामध्ये आनंदी वातावरण असावं, सगळ्यांनी छान हसत खेळत राहावं, असं नाही वाटत तुम्हाला? हो, आपल्याला काय बी वाटलं तरी कवा कवा समोरची परिस्थिती हाय अशी स्वीकारायला लागते. अहो पण अधिपती उतार वय आहे त्यांचं, ह्या वयात एकमेकांची जास्त गरज असते. माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांनी एकमेकांबरोबर एकत्र छान वेळ घालवावा, त्यांना ऑकवर्ड वाटू नये एकमेकांबद्दल, एवढंच करायचं आपल्याला. थोडेसे प्रयत्न घ्यायचे. बघा, त्यांचं जे काय नातं असेल ते त्यांचं त्यांच्याबरोबर, मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही. माझ्या पुढे आत्ता सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आई साहेबांनी शोधायचं आणि त्यासनी घरला घेऊन यायचं आहे. ते महत्वाचं काय, हे महत्वाचं आहे? अहो ते महत्वाचं आहेच. भुवनेश्वरी मॅडमना शोधण्याचे प्रयत्न थांबवा असं नाहीच म्हणत आहे मी, ते चालूच ठेवा. उलट जितक्या लवकर मॅडम घरी येतील तितकं सगळ्यांसाठी चांगलं आहे ना. आणि तुम्हीच काय अधिपती, मी सुद्धा कितीतरी लोकांना सांगितलं मॅडमना शोधा, काही कळलं तर आम्हाला सांगा म्हणून. प्रयत्न सुरूच आहेत आपले. पण एक गोष्ट होत नाहीये म्हणून बाकी सगळ्या गोष्टी अडवून ठेवायच्यात का? आता घरात हे सगळे प्रॉब्लेम सुरू आहेत ना, हे आपण सॉल्व्ह करायला नको? ही आपलीच जबाबदारी आहे अधिपती. नाही, पण मी तुम्हाला कुठल्याच गोष्टीसाठी अडवलं नाही आणि केव्हा अडवणार बी नाही. तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा, मी काय नाही म्हणणार नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की मला ह्याच्यात ओढू नका. आणि तुम्ही पण एवढा विषय हार्ड करून ठेवू नका की तुमच्या डोसक्याला त्रास होईल, कारण तुम्हाला त्रास झाला की मला त्रास होणार. तुम्ही फक्त आनंदात राहा, सुखात राहा, एवढंच माझं म्हणणं आहे. समजलं ना व? त्यामुळे हे सगळं आता डोसक्यातनं काढून टाका. येऊ काय? राठोड साहेब, तुम्ही एवढं वेळात वेळ काढून आम्हाला भेटायला इकडे बाहेर आलात, खरंच मनापासून थँक्यू. आता तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये यायचं नाही म्हटल्यावर मी तरी काय करणार? अहो नाही, तिकडे पोलीस स्टेशनमध्ये आपण बघितलं की मागच्या टायमाला लई कामं असतात आणि म्हणजे सगळ्या गोष्टी बोलता येत नाहीत, तुम्हाला पण तेवढा वेळ देता येत नाही. त्यामुळे म्हणलं बाहेर भेटूया. कामाचा लोड तुमच्यावर असतो हे सगळं मान्य आहे, पण आता आमचं काम घ्या की जरा एक नंबरला. लई दिवस झाले हो, लावा की आता मार्गाला. काळजी वाटते हो साहेब, म्हणून म्हणलं. आणि आम्ही आमच्याकडनं प्रयत्न करत नाही असं नाही आहे. आम्ही आमच्याकडनं माणसं लावलेली आहेत शोधायला, सगळं आहे. पण काय आई साहेब सापडणं झालं, तुम्हाला खरंच काय कळीन झाले. म्हणताना परत एकदा बोलून घेतलं तुम्हाला भेटायला. अहो आम्ही सुद्धा प्रयत्न करतोय, पण आमच्या प्रयत्नांना सुद्धा काही मर्यादा आहेत ना. वरच्या कुठल्या साहेबांसंग बोलायचं असलं तर तसं सांगा तुम्ही. तसं काही हे बाळगू नका तुम्ही, फ्रँकली सांगा. मी लावतो की फोन, तुम्ही नुसतं सांगा. सिस्टीम सगळी तुमच्या हातात आहे. आता मी तुम्हाला अजून वेगळं काय सांगणार? फक्त फास्ट चालवा यंत्रणा आणि शोधून काढा. लई दिवस झाले हो, काय अर्थ आहे सांगा बरं. खरं सांगू का, मला सुद्धा खूप आश्चर्य वाटतं. एवढी मोठी व्यक्ती आहे, एवढे लोक ओळखतात त्यांना, आणि त्यांचा कसं काय पत्ता नाही कुठेच. तेच हो, आमच्या बी मनात काय नाही त्या शंका येतात माहिती आहे का. आता सतत विचारत हो, त्यासने काय झालं तर नसेल ना, कोणी काय केलं तर नसेल, जीव नुसता कासा विचारतो माहिती आहे काय. एक दिवस जाईल का नाही तशी खरंच भीती लई वाटायला लागल्या मला. मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो, तुम्ही आम्हाला मी जरा समजून घ्या, काय वाटेल ते करा आणि आई साहेबांनी शोधून काढा. बास, तुमचे लई उपकार होतील राठोड साहेब, प्लीज. इथे कोण ठेवलं? ही खरंच खूप चांगली संधी आहे. भेळ खाण्याचं निमित्त करून मी आईंना आणि बाबांना रंकाळायलाच पाठवते आता. अक्षरा, काय ग हे? कुठे हरवलीस? नाही, ते चहा काढत होते. आई मी काय म्हणते, तुम्ही हा चहा देता का बाबांना? हो देते ना. सॉरी, म्हणजे मीच दिला असता, पण मला ते शाळेत जायचंय आणि कॅटलॉगची वगैरे काम आहेत, खूप काम आहेत, म्हणजे मला उशीर होईल म्हणून मी नाही देते. नाही तर मीच दिला असता. अगं हो, कशाला कारण देतेस? मी देते त्यांना चहा. सरकार, तुम्ही कशा पाय करताय काम? द्या माझ्याकडे, मी देतो मोठ्या मालकासनी चहा. अगं काय ग, काय झाकण? द्या माझ्याकडे. हे लागतच नाहीये, झाकणच लागत नाहीये. चालू दे तुमचं, मी देते चहा, देते. चालू दे तुमचं. वहिनी साहेब, काय सांगत होतं खुनाने? मला काही कळलं नाही बघा. अहो मी तुम्हाला सांगत होते की बाबांना चहा आईलाच देऊ दे, मीच त्यांना पाठवत होते. ना असं सांगायचं की. अहो तेच तर सांगायचा प्रयत्न करत होते खाणाखुणा करून. बरं आहे का, इथून पुढे कधीही चहा द्यायचा असेल बाबांना तर तो आईंनाच देऊ दे. हा, आत्ता आलं माझ्या डोक्यात. बरोबर. आता काय नवीन खबर? काय नाही, ती मास्तरडी त्या अधिपतीला हाताशी धरून त्या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करायली असं मला वाटतंय. काय असं तुला का वाटायलंय?
कारण बघ की त्या मोठ्या मालकाला चहा द्यायला नेहमी ती म्हातारी जाती का नाही. पर आता या मास्तरीने मुद्दाम त्या चारूबाईला पाठवलंय चहा द्यायला. आणि त्या धनाजीला बी सांगितलं का जाऊ नग. म्हातारीला काय बोलवलं पण नाही. असं आहे बाय. मास्तरडी कुठे बी गप्प बसत नाही. प्रत्येक गोष्टीत तिला ना खुपसायचं असतंय. चंचे, आता आपल्याला एक गोष्ट करायला लागणार आहे. या तिघांवर बी का नाही डोळ्यात तेल घालून पहारा ठेवायला लागणार आहे. आईसाहेबांचा काय पत्ता लागला का नाही? आईसाहेबांच्या बाबतीत एक चांगली अपडेट मिळाली आहे. काय? मला 1-2 लोक सापडलेत. म्हणजे दर महिन्याला त्यांना एक ठराविक रकमेची मदत करायची आईसाहेब. आणि त्यांच्यामुळे मला अजून काही लोक सापडलेत. आणि इतक्या वर्षात त्या गोष्टीचा खंड पडला नाहीये. आता बघ ना, ह्या महिन्यात त्यांना रक्कम मिळाली नाही म्हणून ते माझ्याकडे आलेत. तर मी त्या लोकांची लिस्ट बनवली. हे असं काम असते बघा आईसाहेबांचं. त्यांनी पेरलेलं केव्हा ना केव्हा उगवते. एवढं परफेक्ट काम दुसरं कुणाचं असू शकत नाही, माहिती आहे का? आणि त्यांनी कसं आहे माहिती आहे का, एखादं काम करायचं असं मनाशी ठरवलं ना, ते अर्धवट सोडत नसतात. ही सगळी मंडळी त्याचसाठी आली असणार आहेत. तर मग असं असू शकतं की जी लोक आपल्याकडे आली नाहीयेत, कदाचित आईसाहेब त्यांच्याकडे असतील. बरोबर आहे, असं असू शकतं. कारण ही सगळी मंडळी खेड्यापाड्यातली आहेत. मन शांत करण्यासाठी म्हणून ह्यांच्यातपैकीच कोणाच्या तरी गावात गेले असतील आईसाहेब तर. आणि आपल्याला असं वाटतं की बाबा मनशांतीसाठी आश्रमात गेल्या. होय, मलाही असंच वाटतंय. एक काम कर, फोन कर तू सगळ्याच. नको, आत्ता नको. आपण जर फोन केला आणि त्यांना कळलं आणि जर का त्यांना यायचं नसेल तर त्या निघून जातील तिकडून. म्हणून आपण तिकडे जाऊया आणि त्यांचा शोध घेऊया. भावा, लव यू रे. बरोबर आहे तुझं. एक काम करूया, आजच्या आज आपण बाहेर पडूया, सगळी गावं पिंजून काढूया. कुठे ना कुठे गावतील, काहीतरी पत्ता लागेल, आहे की नाही?